ज्या दिवशी माते पितेने देह ठेवला ती तिथी पुढच्या वर्षी येते, त्याला पुण्यतिथी असं म्हणतात। आणि त्या तिथीला आई वडिलांनी देह ठेवलेला असतो, ती तिथी, तो पर्वकाळ, तो दिवस त्या पुत्रासाठी आणि कन्येसाठी पर्वकाळ असतो। आणि पर्वकाळावरती केलेलं अन्नदान, केलेलं तर्पण, केलेलं पिंडदान, घातलेलं श्राद्ध, केलेलं वस्त्रदान, अन्नदान, भूदान, गोदान, कांचनदान आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे याचं पुण्य कैक पटीनं अधिक असतं। कोणी म्हणेल की इथं घातलेलं तर्पण, इथे केलेलं पिंडदान याचं पुण्य आमच्या पितरांना कसं पोहोचतं। आता हल्ली मोबाईल आले त्यामुळे पत्रांची सुविधा खंडित झाली, पण टपाल खातं, टपाल पत्र, टपाल पेटी सर्वांना ठाऊक आहे। आपण ज्याच्या नावे टपाल पेटीत पत्र टाकलं ते ज्याला टाकले त्या तारखेपर्यंत त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचायचं। म्हणजे पत्राला काय पाय फुटत नव्हते। माझं बोलणं व्यवस्थित कळतंय तुम्हाला? माना हलवत चला, सिग्नल देत राहा, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळत आहे नाही कळत मी काय बोलते। पत्राला पाय फुटत नाही, पण आमच्याकडे सरकारने खातं स्वतंत्र निर्माण केले ज्याला टपाल खातं असं म्हणतात। टपाल खात्याची माणसं ते पत्र ज्याच्या नावी लिहिले त्याच्यापर्यंत पोहोचतं करतात। माझा मुद्दा असा आहे, आपल्या वडिलाच्या नावे घातलेलं श्राद्ध, केलेलं तर्पण, केलेलं पिंडदान, केलेलं अन्नदान, केलेलं वस्त्रदान, गोदान, भूदान, कांचनदान याचा पुण्याचा एक लेश तयार होतो। आणि आमच्या देवाची गुप्त यंत्रणा आहे जशी टपाल खात्यासारखी, तिला म्हणतात पितर देवता। त्या पितर देवतांमार्फत तो पुण्याचा लेश आमच्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि आमच्या पितरांच्या ऋणातून आम्ही मुक्त होतो। विठ्ठल आभाळा एवढं दुःख या परिवारावरती जरी कोसळलं असेल, पण मनाची खोटी तयारी दाखवली आणि आईच्या श्राद्धानिमित्त या ठिकाणी हरी कीर्तन ठेवलं। कौतुक करेल मी त्या कुटुंबाचं। आई म्हणजे काय असते? लंगड्याचा पाय असते, गोठ्यातील गाय असते। आई असते ती शिदोरी, थोडा आवाज वाढून मिळेल, जी सरतही नाही आणि उरतही नाही। ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, थोडासा नॉर्मल गेंद, पण माती आड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत। अरे कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती। आई काय आत्या असते, आई काय मावशी असते, आई काय चुलती असते, आई ही आई असते गड्या माईबाप। तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या पाठीमागे असेल, तुम्ही देखणी दिसत असाल, हजार मुली तुमच्या पाठीमागे फिदा असतील। तुमचा आवाज गोड असेल तर लोक आवाजावर प्रेम करतील। तुम्ही गोड बोलत असाल, लोक तुमच्या शब्दाचे फॅन असतील। तुम्ही गोड वाजवत असाल तर लोक बोलांवर, तुमच्या बोटांवर प्रेम करतील। तुम्ही गोड गात असाल तर लोक तुमच्या आवाजावर प्रेम करतील। पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण। त्या स्त्रीचे प्रत्येक स्वरूपात आपल्यावरती उपकार आहेत, नाहीतर पुरुष एवढा चंचल आहे जसं माकडे एका झाडावर कधीच बसत नाही। क्षमा असावी, तुमची लेख समजून मला पदरात घ्या। पुरुषी म्हण एवढं चंचल आहे, पण त्या स्त्रीने पत्नी बनून, त्या स्त्रीने मुलगी बनून, त्या स्त्रीने बहीण बनून, त्या स्त्रीने आत्या बनून, त्या स्त्रीने मावशी बनून प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रेमाच्या बंधनामध्ये त्या पुरुषाला बंदिस्त करण्याचा आणि आकळण्याचा प्रयत्न केला की त्या स्त्रीच्या प्रेमाने तो पुरुष आकळला गेला। हे तर माकड जेवढं चंचल आहे तेवढं पुरुषी मन चंचल आहे। खरं तर जन्माचा जोडा कोणाचाही फुटू नये। पांढरं कपाळ घेऊन संसार करणं फार अवघड असतं माईबाप। वयाच्या आधी आणि कमी वयामध्ये बाई जाऊ नये आणि बाईचा नवराही जाऊ नये, पण काय दुर्दैव असतं, आपण तर पक्षाचाही जोडा फुटू देत नाही। जर गरिबाची परिस्थिती आली, दुष्काळ पडला आणि शेतकऱ्याने त्याची बैलजोडी शेतात बाजारात विकायला नेली आणि एकच जर बैल विकला जात असेल तर शेतकरी विनवणी करतो त्या व्यापाऱ्याला, त्या साहेबाला, साहेब 10-5 हजार कमी द्यावं पण दोन्ही बैल घेऊन जा। या दोघांची डावळ्या पावळीची जोडी, ही राम आणि श्यामची जोडी, ही माझी हिऱ्या मोत्याची जोडी, ही मामा आणि भाषेची जोडी, अशी जोडी मिळणार नाही हो साहेब तुम्हाला। 10-5 हजार कमी द्या पण दुसराही बैल घेऊन जा।
काय आतापर्यंत हे जन्माला आल्यापासून दोघांची ताटातूटच झाली नाही. जर एकच बैल घेऊन गेला ना तर दुसरा बैल स्वतःचा प्राण सोडून देईल. हो अरे बैलाची कशाला, आमच्या गोठ्यात जनावर असतील तर गाईचं प्रेम कधीतरी कुत्र्यावर असतं आणि कुत्रं सुद्धा गाईच्या मानेवरती ना अंगाला अंग घासतं. खोटं सांगणार नाही, आजही मी माहेरी गेले, कुत्रं वारलं ते. पण ज्यावेळी मी लग्न करून माहेरी गेले ना, अनेकदा गेले, तेव्हा माहेरचं कुत्रं माझ्या जवळ यायचं आणि पदार्थ स्वतःच्या तोंडात धरायचं. हे प्राण्याचं प्रेम असतं. एखाद्याची गाय असेल आणि जवळ गेला तर ती गाय अंगाला अंग घासते. जर प्राण्याला एवढी प्रेमाची जाणीव आहे तर माणसाला प्रेम का कळणार नाही. जनावराची आपण ताटातूट होऊ देत नाही, आपण पक्षाचा जोडा फुटू देत नाही. तिथं नवरा बायकोचा आणि माणसाचा जर जोडा फुटत असेल तर हे दुःख सांगण्याच्याही पलीकडचं असतं. विठ्ठल शरीर दोन असतात पण आत्मा मात्र पती पत्नीचा एक असतो. कदाचित आपल्याला दुःख झालं तर आपल्याला 10-5 जणीचा गळा धरून रडता येतं, पण तारुण्यात जर माणसाची पत्नी गेली ना तर त्याला रडता येत नाही. दुःख कोणाच्या समोर व्यक्त करावं, लोक नावं ठेवतात. मग बाईवरती अन्याय झालं तर तिला अपील करायला कोर्ट आहे, तिच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे आणि कायदा सुद्धा आमच्या बाजूने. पण पुरुषावर अन्याय झालं तर त्याने दुःख व्यक्त करायचं कोणासमोर. पुरुषाला जर दुःख झालं तर त्याने दुःख स्वतःचं सांगायचं कोणाच्या समोर. आईसाहेब अखंड चुडे मंडीत गेल्या. प्रत्येक बाईची इच्छा असते की मला सौभाग्याचं जगणं प्राप्त व्हावं, मला पतीच्या आधी मरण यावं. ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आणि भारतीय नारीची तर आहेच. भारतीय नारीसारखी पतिव्रता तुम्हाला जगाच्या कुठल्याही देशामध्ये कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये शोधूनही सापडणार नाही. ही भारताची संस्कृती. भारतात असणारी प्रत्येक स्त्री ही पतिव्रताच आहे आणि भारतात असणारा प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तमच आहे. विठ्ठल प्रत्येक स्त्रीची इच्छा असते मला अखंड चुडे मंडीत मरण यावं. पती असताना सौभाग्याचे अलंकार, जे मरण, जी समाधी माझ्या विश्वमाऊलींची झाली, जे जाणं माझ्या विश्वमाऊलींचं झालं. सद्गुरूंच्या आधी समाधी घेतली, सद्गुरूच्या नंतर नाही. सौभाग्याचं जगणं जगले माऊली. आणि प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की नवऱ्याच्या आधी मला मरण यावं. पण कदाचित आईसाहेबांच्या समोर, तुमच्या समोर मी तुमचा लेकरू समजून मला पदरात घ्या, मी क्षमा मागून वाक्य बोलते. प्रत्येक भारतीची नारीची इच्छा असते की पतीच्या आधी मरण यावं. पण कृपया तुमच्या समोर हात जोडून पदरपासून भीक मागते की कधीही पतीच्या आधी मरण मागू नका. कदाचित माझं बोलणं तुमच्या मनाला खटकेलही आणि तुम्हाला रागही येईल. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की पती असताना मला त्याला झाकून पाकून टाकावं आणि माझ्या मरणाचा सोहळा साजरा व्हावा. आजही एखादी सौभाग्यवती स्त्री गेली तर तिची अंत्ययात्रा नसते, तिच्या सौभाग्याचा सोहळाच असतो तो एक. हळदी कुंकवाचे सडे असतील, सवासणी जेव घालतात, तिचा सोहळाच असतो पा एक. पण बाई जर आधी गेली ना, माणूस आई गेल्याच्या नंतर पोरका होत नाही, लेक सासरी नांदायला गेल्याच्या नंतर पोरका होत नाही. पण ज्या दिवशी सौभाग्याचा जोडा फुटला जातो ना आणि म्हातारा व्हायच्या आधी तारुण्यात त्याची पत्नी त्याला कायमची सोडून जाते ना, त्या दिवशी तो माणूस खऱ्या अर्थानं पोरका झाल्याशिवाय राहत नाही गडे. खऱ्या अर्थाने पोरका होतो ज्या दिवशी त्याच्या सौभाग्याची अर्धांगिनी आणि जोडीदारीन त्याला कायमचं सोडून जाते. वाक्य बोलू, मी स्पष्टीकरण देईल तुमच्या समोर. कदाचित नवरा जर बाईचा गेला आणि ती जर म्हातारपणापर्यंत टिकली, तुम्हाला जर भूक लागली ना आपल्याला आणि सुनबाईनं जर भाकर दिली नाही तर आपण आपल्या भुकेच्या टायमाला किचनमध्ये जाऊन येडी वाकडी का व्हायना भाकर थापू शकतो, बरोबर आहे ना. नसेल दुधाचा पण निदान पाणी उकळून तरी चहा पिऊ शकतो. नाही भाजी आवडी सोनाच्या हातची, निदान तव्यावरती बेसन तरी करून तुम्ही खाऊ शकतात. पण ज्याने आत्तापर्यंत तुमच्या हयातीत किचनची त्या स्वयंपाकघराची पायरी ओलांडली नाही, पण ज्या दिवशी बायको जाते ना
मी कोणत्या सगळ्या सोनाला उद्देशून बोलत नाही हा, मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. कदाचित नवरा गेला तर बायको म्हातारपणापर्यंत 2 घास का वैना स्वतःच्या हाताने, 1 तळ हाता एवढी का वैना भाकरी थापून खाऊ शकते. पण बायकोच्या हयाती ज्याचा रुबाब होता, ज्याने ग्लासभर पाणी सुद्धा कधी स्वतःच्या हाताने घेतलं नाही, आंघोळीचं पाणी सुद्धा ज्याने स्वतःच्या हाताने घेतलं नाही, अरे आंघोळीचा टावेल सुद्धा आजपर्यंत ज्याला घ्यायचं माहिती नाही, पण बायको जाते ना त्यावेळी त्याला सगळ्या क्रिया स्वतःच्या हाताने कराव्या लागतात. त्यावेळी सोनाने जे दिलं तेच खावं लागतं. सोनाने जसा चहा दिला तसाच प्यावा लागतो. आणि भले त्याला वांग्याची बैंगनची भाजी चालत नसेल, पण सोनाने दिली ना तीच खावी लागते. ही बायकोच्या अस्तित्वाची ताकद असते. विठ्ठल किमान विनंती असेल माझी, असताना कदाचित आईची, बायकोची, बहिणीची आणि मुलीची किंमत समाजाला अजून कळाली नाही. असतील 50% काही घरं ज्या घरामध्ये खरोखर या स्त्रीचा सन्मान होतो. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय असतो. मग वाक्य काळजात उतरून घ्या, स्त्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. स्त्री जगात वंदनीय, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. कोणताही बाप राजा नसतो, पण प्रत्येक बापासाठी त्याची पोरगी राजकुमारीच असते. स्वतःच्या पोरासाठी किती कमावून ठेवा रे पोराच्या बापानो. एक दिवस तेच पोरा कमरात लाद घालून तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. पण पोरीची किती गरिबी असेल, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासत असेल ती कदाचित, पण माईबापाला हाकलून दिल्याच्या नंतर बाप जर तिच्या घरी गेला ना, ती स्वतःच्या नवऱ्याला सांगते, मालक मारून मारून माझ्या पाठीचं धिरडं केलं तरी हरकत नाही, पण खबरदार माझ्या बापाचं नाव तोंडात घेत असाल तर. अरे बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाची किंमत जी शाबूत ठेवते ना ती फक्त पोरगी असते गड्या, ती फक्त पोरगी असते. बोलू एक वाक्य. मला आज बहुतांश तुमच्या समोर लेख मांडायची नाही, मला बहुतांश आज तुमच्या समोर बहीण मांडायची नाही, मला मांडायची ती स्त्री. पण विविध स्वरूपात तिने या पुरुषी अंतःकरणावरती जगावरती उपकार केले. घरात सण असेल आणि पोरगी नसेल तर सण सण म्हणून वाटत नाही. घरात उत्सव असेल आणि पोरगी नसेल तर उत्सव उत्सव म्हणून वाटत नाही. याच्या पुढचं वाक्य बोलू. माईबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते. पोरगी रडल्याशिवाय माईबापाची मौत सुद्धा साजरी होत नाही, मौत सुद्धा साजरी होत नाही. बाकीच्या रडण्यात आणि लेकीच्या रडण्यात फार मोठा फरक असतो. माईबाप मग ती लेक म्हणून आम्हाला आत्तापर्यंत कळली का, ती बहीण म्हणून आम्हाला आत्तापर्यंत कळली का, आणि ती एक बायको म्हणून आत्तापर्यंत आम्हाला कळली का. मी सगळ्यांनाच उद्देशून बोलते, असा अजिबात मानस नाही. जगा स्त्री वर्गा एवढे उपकार, पत्नी एवढे उपकार कुणाचेच नाही. आई आणि पत्नी याच्यात मी तुलना अजिबात करत नाही. आत्तापर्यंत नारी शक्तीचे जेवढे उपकार आहेत ना, एकदा स्त्री तिच्या पतीला भांडू लागली. माझं सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. पुरुषी संस्कृती आपली भारतीय. स्त्री एवढी बंधनात आहे, आज तेवढा काळ बदललाय. म्हणजे बंधनात असू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. विना आश्रयन शोभनते पंडिता वनिता लता. स्त्री आधिपत्याखाली असावी, बंधनात असावी, पण तिचं स्वातंत्र्य कधी हिरावून घ्यायचा प्रयत्न करू नका. विठ्ठल शास्त्राने तिला सुद्धा मानाचं स्थान दिलंय. मातृदेवो भव. वैदिक प्रार्थनेमध्ये पहिला नमस्कार मातेला आहे. आपुलिया हिता, धन्य माता आणि नंतर पिता, कुळी कन्या नंतर पुत्र. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नंतर नर. यारे यारे लहान थोर, याते भलत्या नारी नंतर नर. तुम्ही कधी असं म्हणतायत का घरी, आम्ही शंकर भीमाला जाऊन आलो. शंकर भीमा, मी माईक घेऊन पुढे येऊ का? मग बोला रे बोला. भीमा शंकरच आहे. कसा कधी कोणी असं म्हणतं की शंकर उमा,
उमा श्याम राधा, राधे श्यामच आहे, राम सीता, सीता रामच आहे. आजही नारी शक्तीचा वैदिक प्रार्थनेपासून आणि पुरातन कालापासून उदो उदो श्री जगात वंदनीय. ती जगाची जगत जननी, ती दुर्गा आहे, ती गौरी, ती शची, ती मेधाई, ती अहिल्या, ती द्रौपदी, ती सीताई, ती ताराई, ती मंदोदरी, ती राधाई, ती रुक्मिणी, ती जानाई, ती मीराई, ती मुक्ताई, ती बहिणाई. विठ्ठल ती कधी पीटी उषा झाली, कधी सायना नेहवाल झाली, कधी सुनीता विल्यम झाली. या भारताच्या गाणं सम्राज्ञी, स्वरलता स्वर सम्राज्ञी लता दिदी मंगेशकर या भारताच्या एक आदिशक्तीचे. अरे उत्पात झाला, मंदिराचा विध्वंस झाला, शिवालय देवालय संपुष्टात यायला लागली. आशावी हातात शिवपिंड घेऊन मंदिराची पुनरुभारणी करणाऱ्या आणि जगताला पुण्यता बहाल करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीचे. शिवनेरीच्या पठारावरती जुन्नर मावळ प्रांतामध्ये दांडपट्टा कसा फिरवावा हे शिकवणाऱ्या, हातात ढाल आणि शमशेर घेऊन दुर्जन विचाराचा निपात करणाऱ्या लोकमाता धर्ममाता आऊसाहेब जिजाऊ या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीचे. वाळवंटामध्ये तल्लीन तदाकार होणाऱ्या आणि पांडुरंगाला अडवणाऱ्या जनाई या महाराष्ट्राच्या आदिशक्तीचे. प्रत्येक गोष्टीमध्ये खांद्याला खांदा देऊन उभा राहणाऱ्या, प्रपंच आणि परमार्थ करणाऱ्या तुकोबारायांच्या आबुली जिजाऊ या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीचे. तिच्या अवतारात भिन्नता असेल पण दर्जा अजिबात कमी नाही. श्री शक्तीचं जेवढं समर्पण आहे. एक बायको एकदा नवऱ्याला भांडू लागली, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुमचा. केस माझी विणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, कान माझे जुबे तुझ्या नावाचे, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे पाटले तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. तुम्ही ऐकताय सर्वजण, माझी भाषा कळते तुम्हाला? मग कळत असं कळू द्या ना मला. टुळू टुळू काहून पाहून राहिले तुम्ही? तुमल्यावानी पाहायचं नाही बरं का आपल्याकडं. हा मोकळे बसा, फ्रेश बसा, कळत नाही कळत मला कळू द्या, सिग्नल येऊ द्या खाऊन. ही तर एवढ्या महिला बसल्यात माझ्या सहित. आमच्याकडे पुरावे आहेत आमचं लग्न झालंय म्हणून, अनेक पुरावे आहेत आमच्याकडे आमचं लग्न झालंय म्हणून. तुम्हाला इमानदारीने विचारे, ते खोटं बोलन त्याच्या तोंडाला इचूड सनवा. पुरुष म्हणणं इमानदारीनं सांगा तुमच्याकडे काय पुरावा आहे का तुमचं लग्न झालंय म्हणून? हा एखादा पुरावा? आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड ते बी आम्ही जप्त केलं. एका आधार कार्डाशिवाय दुसरा पुरावाच नाही तुमच्याकडे तुमचं लग्न झालंय म्हणून. आमच्याकडे पुरावा असतो. आमच्या भांगात सिंदूर, कपाळाला कुंकू, हातात सुडा असतो. ज्याचं तोंड पडलेलं दिसायचं समजायचा पक्का गुंतलेला येतो. विठ्ठल नारी शक्तीचं समर्पण एक वाक्य आज बोलता बोलता बोलून जाईल असे तोपर्यंत कदाचित त्या नारी शक्तीची किंमत आम्हाला कळत नाही. आईची किंमत गेल्यानंतर कळते, पोरीची किंमत कन्यादानानंतर कळते आणि बायकोची किंमत खऱ्या अर्थाने गेल्याच्या नंतर कळते. फार तिने सोन्या नाण्याचे दागिने नाही मागितले तुम्हाला, फक्त हयातीत असताना आपल्या कुटुंबामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चार चौघात तिचा पान उतारा न करणं हा स्त्रीला दिलेला जगातला सगळ्यात मोठा अलंकार असेल, सगळ्यात मोठा दागिना. म्हातारपणात विनंती असेल, लेकरं मोठाली झाली, नातू झाली, सुना घरात आल्या तर चार चौघात कधी तिचा अपमान करू नका, अजिबात नाही. तुम्हाला तिला काय हाणायचं, चार भिंतीच्या दोन टप्पू हानी जा. माझी भाषा कळते तुम्हाला? कसा रे मुंजेच धरून आणलेत माया पुढं, कळते ना माझी भाषा? असं
तिला काय टप्पू आणायचे, 2-4 भीतीच्या हात आणायचे, पण सोना लेखा देखा तिचा अजिबात अपमान करायचा नाही. लेख सोना विचार करताय तिथं नवराचीला किंमत देत नाही, हिला काय किंमत द्यायची, ते सुद्धा तिचा पान उताराच करतात. आणि तुम्हाला विनंती आहे ग, तुम्हाला यांना अशी खोड असती, पप्या म्हातारक पाराकडे दिले म्हातारक, आणि ही बरी 16 वर्षाची तरुणीची, ती म्हणते म्हातारं पाराकडे दिलं, जाय गिळायचा टाइम झाला त्याला पाठवून दे गिळायला घरी. विनंती असेल माझी तुम्हाला, घरात नातवंड झाली की तुमचं तोंड लई सुटत. 4 चौघात आपल्या म्हाताऱ्याचं कधी पान उतारा करीत जाऊ नका. तुम्हाला काय खसकायचंय आणि काय भांडायचं 4 भीतीच्यात भांडत जा. पण लेका सुना देखत आपल्या जन्माच्या जोड्याचं कधी अपमान करायचं नाही, अजिबात नाही. तुम्हाला सांगू का, आजपासून एक इथून घरी गेलं की फार काही करायचं नाही. जेवण झाल्यानंतर त्यांना म्हणायचं पार्ले बिस्किटचा पुडा चहा देऊ का, तो बी म्हणत नाही ना आपण बी देत नाही, जाऊ दे तिकडं मुरू दे. जेवण झाल्यावर म्हणायचं त्यांना चहा बिस्किट देऊ का, तो म्हणत नाही. आणि तुम्हाला एक महत्वाची सूचना सांगते, सोपी अत्यंत, पैसे खर्चायची गरजच नाही. सक्रात झालेलं दिवाळी झाल्यावर त्याला म्हणे तुला एखादी साडी घेऊ का, ती बी हो म्हणत नाही ना आपण बी घेत नाही, मरू जाऊ दे ती तिकडं, काही लागत नाही, फक्त तोंडात गोडवा ठेवा, विठ्ठल खऱ्या अर्थाने तिच्या उपकाराची उजळणी व्हावी म्हणून आज पुण्यतिथीचं कीर्तनी. घरात नवीन सोनबाई आली, सासूबाई हरिपाठाला गेलेली होती. नवीन आलेल्या सोनबाईने स्वयंपाक केला, सासरा जेवला. आता नवीन सुनबाई होती, एक विनंती असेल माझी, घरात नवीन सुनबाई आली की महिला मंडळीचं एवढेच नियम चालू होतात, एवढे स्ट्रिक्टमध्ये. आईच्या पोटातून कोणी बी शिकून येत नाही. तुम्ही तिला जेवढं विश्वासात घेताल ना तेवढी अधिक ती चांगलं शिकणार आहे. तुमचं असं असतं, नवीन आली की सगळं तिच्याच हातात, सकाळचा स्वयंपाक आणि संध्याकाळचा स्वयंपाक तूच कर. विनंती असेल माझी, आधी हळूहळू तिला विश्वासात घ्या, तिला शिकवा, तिला मैत्रीण म्हणून जरा वागणूक द्या. बऱ्याच सासवांच्या समस्या आहेत, बऱ्याच सासवांच्या तक्रारी आहेत की ताई आमची सून नीट वागत नाही. जर तुम्हीच तिच्या आई होण्याचा प्रयत्न करत नाही तर ती पोरगी होण्याचा का प्रयत्न करेल तुमच्या. मी दोन्ही बाजू मेंटेन करणारे, मला तुमच्यात भांडणं लावून जायचे नाही तिथून. घरात नवीन सोनबाई आली, स्वयंपाक केला तिने, चपात्या करपल्या, वरण पातळ झालं आणि भाजी खारट झाली. सासऱ्याने जेवण केलं पण तो शब्द नाही बोलला नाही. मामनजी, डॅडी, पप्पा, बाबा, सासरी बुवा, सासूबाई गेलेल्या हरिपाठाला, वेळ आहे अजून, मी तुम्हाला वाढलं तर चालेल का, हरकत नाही बेटा. सासरा जेवला, लक्षात आलं, चपात्या करपल्या, वरण पातळ, भाजी खारट झालेली होती, पण शब्दाने बोलला नाही तो. थोड्या वेळाने 15-20 मिनिटाच्या आत सासूबाई आली, जेवायला बसली आणि तिला अंदाज आला स्वयंपाकाचा. वरण पातळी, चपात्या करपल्या आणि भाजी खारट झाली. ती सुनबाईला काही बोलली नाही, ती धडक नवऱ्याकडे गेली. ओ, काही लोक म्हणतात रामदेव बाबाचा योगा केला आणि ओ म्हटलं की मेंदूच्या सगळ्या नासा ओपन होतात. ओम म्हटलं की मेंदूच्या सगळ्या नासा मोकळ्या होतात. तुम्हाला ओम म्हणायची सुद्धा गरज नाही. आम्ही नुसतं ओ म्हटलं की तुमच्या अंगातल्या सगळ्या नासा मोकळ्या होतात. विठ्ठल तिने आवाज दिला, हो स्वयंपाक कसा आहे, एकच नंबर, भाजी विषयच नाही, खोटं बोलू नका. वरण पातळ, चपात्या करपल्या, भाजी खारट. तो म्हणे बरोबर आहे, खाल्लं ना तू मग गपचूप बस ना. का बोलला नाही तिला. काल आली ती पोरगी, काय शिकून आली का, कॉलेजमधून काढली बापाने लग्न केलं असं. म्हणजे सोनबाई म्हणजे आता शिकून आली, ती म्हणजे छोटंसं लेकरू आहे. हे बघ, आज लग्नाला वर्ष झालेत आपल्या 55, लग्नाला 55 वर्ष झाले. तुला 4 पोरी, 4 पोरींची आई आहे तू. जशी 4 पोरीच्या आईनं लग्न करून ती घरात आली आपल्या लोकांचं लेकरू, तशी ती सुद्धा तुझं लेकरूच आहे. लक्षात घे, जशा 4 पोरी तशी ती 5वी. हळूहळू शिकेल ती, चुकेल ती,
पण शिकेल ना ती. ती म्हणे असं होय, सुनबाई म्हणजे लहान आहे ती म्हणजे शिकेल. आणि ज्यावेळी मी लग्न करून घरी आलते त्यावेळी तुम्ही पण आणि तुमची मम्मी पण मला म्हणायचे स्वयंपाक जमत नाही, स्वयंपाक जमत नाही. तर त्या पुरुषाने एक वाक्य वापरलं, राग येऊ देऊ नकोस. ज्यावेळी आपलं लग्न झालं त्यावेळी तुम्ही तुझा पती होतो, पण आता सुनबाई घरात आली, मला तिचा सासरा नाही तर तिचा मला बाप बनवून जगायचे, तिचा बाप बनवून जगायचे. कदाचित हे वाक्य जर घराघरातल्या सासऱ्याने वापरलं तर घासलेट घेऊन आणि पॉइझन घेऊन आणि फाशी घेऊन एकही घरातली सुनबाई कधी मारणार नाही, अजिबात मारणार नाही. ते म्हणे का हो, माझं लग्न झालं तर त्यावेळेस माझा फार छळ चालू होता. वेडी असतो, कळत नाही तुला. कदाचित मी 80 वर्षाचा म्हातारा झालो आणि जाऊ नाही, पण तू माझी जन्माची जोडीदार माझ्या आधी गेली ना. तू असताना हयातीत जर भाजी आवडली नाही तर किचनमध्ये घुसून तुझ्या मांडीला मांडी लावून ताटाला ताट लावून जेवणाची धमक आहे माझी. ही तुझ्या अस्तित्वाची ताकद आहे. पण तू जर गेली ना तर हॉलमध्ये जिथं देईल सोनबाई तिथे मला खावं लागेल, जिथे ती चहा देईल तिथंच मला प्यावा लागेल, तिने जी भाजी दिली ना तीच मला खावी लागेल. तू असताना जर मला भाजी आवडली नाही तर चांगली दुसरी भाजी करून तुम्हाला खाऊ घालशील, ही तुझ्या अस्तित्वाची ताकद आहे. पण तू गेल्याच्या नंतर ती देईल ना तेच मला खावं लागेल. आणि तू गेल्याच्या नंतर मला त्रास नको, म्हणून मी आधीच माझ्या शरीराला सवय करून घेतोय, राग मानून घेऊ नकोस. जोपर्यंत पत्नी असते तोपर्यंत पुरुषाचा रुबाब असतो, बरोबर आहे ना. 10-5 लोक घरी घेऊन येत होतो, अय चहा टाक. बायको गेल्याच्या नंतर घरी जायची हिंमत होत नाही तुमची, चहा मागायची सुद्धा हिंमत होत नाही माणसाची. टायमात सोनाचा चहा घ्यावा लागतो. म्हणजे मी उद्देशून कोणाला बोलते, मी सार्वजनिक बोलते. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तर कुणाचंच माप घेऊन कपडे शिवल्या जात. पण तयार झालेलं शर्ट कुणाला ना कुणाला तरी फिट बसल्याशिवाय राहत अजिबात नाही. विठ्ठल विविध स्वरूपात तिने आमच्यावरती उपकार केले. आज आई साहेब एक गेल्यात, पण कुणाची तरी पत्नी गेली, कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी सासू गेली, कुणाची तरी बहीण गेली, आणि मायबाप जिवंत असेल तर कुणाच्या तरी पोटचा गोळा गेला. हे दुःख प्रत्येकाला आहे. पण जाणं हा मृत्यू लोकाचे नियमच आहे, येणं आणि जाणं. आया हे सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांधे या जंजीर. इथे यावंच लागतं प्रत्येकाला आणि आल्याच्या नंतर जावंच लागतं. हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं निश्चित आहे. जो खाटेवरती आला त्याला 4 जणांच्या खांद्यावरती जायचंय. बारसं झालं, ज्याचा वाढदिवस झाला त्याचं वर्षश्राद्ध होणार. हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. येणं आणि जाणं हे जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे 2 टर्निंग पॉइंट आहे. इतिहास हा कधी जगण्याचा होत नाही, तो कधी मरण्याचा होत नाही. इतिहास निर्माण होतो तो जगण्याचा आणि चांगलं जगण्याचा. तुम्ही किती जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला फार मोठी महत्त्वाची किंमत आहे. हे गोड वाक्य बोलू, काळजात उतरून घेताल, आणि काही आवडलं तर निदान टाळी वाजवायची मेहरबानी करी जा. म्हणजे बोलल्याच्या नंतर नाव असं कमवा की माणसाचं काम झालं पाहिजे, आणि काम असं करा की माणसाचं नावच झालं पाहिजे. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वाले आवाज दे बापू, दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना, 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 नाम करके
जोरदार टाळी. प्रस्तावनेत एकदा सर्वांची नावं घेते नंतर. दगडावरती बुक्का टाकला तर दगडाचा विठोबा होतो. दगडावरती भंडारा टाकला तर दगडाचा खंडोबा होतो. दगडावरती गुलाल टाकला तर दगडाचा भैरोबा होतो. दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो. माणसाला असा कोणता गंध लावावा हो की एक दिवस माणूस माणसात येईल आणि माणसासोबत तो माणसासारखा वागू लागेल. अरे एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाकडे काय मागतात यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण समाजाशी कसं वागतात यावरती आपलं माणूस पण ठरलेलं असतं. यावर आपलं मोठे पण ठरलेलं आहे माणसाचं. तुम्ही जन्माला आलात याही पेक्षा जगणं कसं असावं आणि मरणं कसं असावं हे 2 पॉइंट अत्यंत महत्वाचे आहेत. जगतात कसे आणि तुम्ही जन्माला आलात याला अजिबात किंमत नाही. कोल्हे कुत्री सुद्धा जगणं जगतात. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जी वरना जीना भी क्या उसी का नाम है. अरे दूसरों के जख्मों पर तो कव्वे भी पेट भरते है. जगावं असं. 1000 लोकांना आपल्याकडे पाहून जगायची प्रेरणा उत्प्रेरित व्हावी आणि मारावं असं पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे आणि आपल्यानंतर रडणारच कोणी नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. आपण मेल्याच्या नंतर 1000 लोकांनी आपल्यासाठी रडावं. एक म्हणे नाही लोक रडली मग म्हणलं बाबा निदान आपल्या गावानी तर रडावं. तो म्हणे गावच रडलं पाहिजे आणि याच्यासाठी चांगलं वागायची काय गरज आहे. कोणती मेंदू कशी विचार करते ना अजिबात डोकं लावायचं नाही. तो म्हणे गावच रडवायचं ना जिवंत असेपर्यंत अख्ख्या गावाकून पैसे उसने घ्यायचे नाही देताच मारायचं. नाही गाव रडलं मग बोला आता हे रडवणच आहे. काही काही पहा तुम्ही काही माणसं मेलं लोक म्हणतात आमक्या गावातली म्हातारी मेली आता गावातले सोयरिकी कोण मोडील. अरे बाबा हेही रडव नाही पण चांगल्याच्या नाव यादीत नाव जायचं असेल तर कर्म चांगलंच करावं लागतं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसे करणी कर चलो की हम हसे और जग रोए. जगाने आपल्यासाठी रडावं असं वाटत असेल तर मरेपर्यंत कर्म चांगलं करायचंय. विठ्ठल जाणं प्रत्येकाच्या जीवनाच्या जोडीला ठरलेलंच आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चितच आहे जाणं कसं असावं आणि येणं कसं असावं. त्या सगळ्यांचं जाणं माणसाला रडवतंच. पण वेदांताच्या भाषेमध्ये ज्या दिवशी माणसाला मृत्यू म्हणजे काय कळेल त्या दिवशी प्रत्येक जण मृत्यूवरती प्रेम करू लागेल. माणूस तोच असतो